नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? मजेत असणार. मजेत राहा, नेहमी हसत राहा आणि नेहमी स्वस्त राहा. तर मंडळी, मला खूप मेथीची भाजी खाऊशी वाटली म्हणून मी एवढ्या पावसात फक्त मेथीची भाजी खाण्यासाठी थेट शेतात चालली. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, किती पाऊस पडलेला आहे आमच्या नाशिक जिल्ह्यात. तर मग चला मंडळी, तुम्हाला मी आमचं शेत दाखवते. चला. आणि हो मंडळी, तुम्हाला माझ्या मैत्रिणी कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा बरं का. खूप बेस्ट फ्रेंड आहेत माझ्या ह्या. मला कुठं नदीकडे शेतात कुठंही जायचं असतं तरी ह्या माझ्यासोबत असतात मंडळी. तर मित्रांनो, मी फायनली आमच्या शेतात पोहोचलेली आहे. हे बघा तुम्ही, किती छान शेत आहे. मस्त वालाची शेंग लावलेली आहे, टोमॅटो लावलेले आहेत, मेथी, कोथिंबीर, अजून बरेच काही भाजीपाला लावलेला आहे. पण नाशिक जिल्ह्यात खूप पाऊस आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, सगळ्या शेतात पाणी. बघा मित्रांनो, किती सुंदर शेती लावलेली आहे. हे आहे टोमॅटो. अजून आलेले नाही टोमॅटो, त्याला फक्त फुलं आलेले आहे मित्रांनो. आणि पावसाने तर इतका कहर केला आहे नाशिकमध्ये. खूप पाऊस आलेला आहे. बघू शकता तुम्ही शेताचे हाल काय झाले. एवढ्या शेतातसुद्धा आम्ही मेथी तोडायला आलो. हे बघा. आणि हे बघा मित्रांनो, आमच्या इकडं या भाजीला वालाची शेंग म्हणतात. तुमच्या इकडे या भाजीचं काय नाव आहे कमेंट करून नक्की सांगा. बाई, काय करावं ह्या पावसाचं बरं. आमच्या अख्खी मेथीची भाजी पाण्यात आहे मंडळी. काय खरं नाही या पावसाचं. आमच्या नाशिक जिल्ह्यात इतका पाऊस झालेला आहे ना मित्रांनो, खरंच आता शेतकऱ्यांचे हाल सुरू होणार आहे. नाहीतर काय, आता जेव्हा पडायचं तेव्हा नाही पडला आणि आता पडतोय कशाला. बघा ना मंडळी, मेथीची भाजी पण तोडता येत नाही. आता वरच्यावर थोडी थोडी त्याला खुडून घ्यावं लागन. पण काय करायचं, एवढ्या पावसात घरच्यांना घेऊन मेथीची भाजी तोडायला आले. पोटा पाण्यासाठी ओ मंडळी, बाकी काय नाही. झाली बाई मंडळी एकदाची भाजी तोडून. काय बया ह्या पावसाचं, पूर्ण अख्ख्या शेतात पाणी झाले आमचे. बघा ना, चालता पण येई ना. काय खरं नाही या पावसाचं मंडळी. चला तर मंडळी, मी घराकडे निघालेली आहे. ही आमच्या घराकडे जाण्याचा रस्ता बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे मंडळी. ही विहीर, त्याच्या पलीकडे केळीचे झाडं आहे, त्याच्या पलीकडे द्राक्षेचा बाग आहे सुंदरसा. आणि तो समोर दिसतोय तो गाईचा गोठा आहे मंडळी. वाव, कसले भारी पाय झाले गंगू माझे. बया, चिखलातून कशी तरी घरी पोचले मंडळी. सगळ्यात पहिले मी पाय धुतले मस्त आमच्या टाकीजवळ. हे बघू शकता तुम्ही. आणि पाय धुता धुता मी माझ्या भावासोबत पण भांडत होते. तुम्हाला म्हणत होता, तुला काय जायची गरज होती एवढं पावसात, चिखलात तुडून आले नाही तर वट्ट घाण करते, असं तसं. तुम्हाला माहिती आहेत ना भाव किती आगाऊ असतात, किती बोलतात ते. पाय धुवून झाले मंडळी. आता मी कडीपत्त्यासोबत खेळते. काय बालिशपणा आहे मंडळी माझा. व्हिडिओ बनवणाऱ्याला पण मी मारणार होते, पण जाऊ दे, काही नाही. आता भावाची माझी बाचाबाची चालू होती म्हणून मी त्याला मारायला जाणार होते, पण तो परत फिरला, डायरेक्ट झाडू घेऊन आला मंडळी. म्हणून मला काही बोलता येत नाही. त्याला वाटलं मी त्याला मारणार आहे, पण त्याला म्हटलं, तुला काय वाटतं तुला मी मारणार आहे? अरे मी पाय पुसायला कपडा घेतला होता. तर चला मंडळी, एवढं बोली मी माझे 2 शब्द संपवते, ब्लॉग पण संपवते.